आज तर लय उशीर झाला. हाताकडे अजून काही ना मोटर चालू होत नाही का काय? 15 दिवस होऊन गेले उसाला पाणी सोडलं नाही आणि याच आहे ना दुर्लक्ष होत चाललंय शेतीकडे आता थोडं. आणि अजून आला नाही, कुठं बसला काय माहिती. मला ना असा राग येतो ना या दगड्याचा. मालकीन बाई, दगड्या हा काय रे? येऊ का आतमध्ये? येऊ का म्हणजे आता हे विचारणे झालं का? आलो आलो. एवढा उशीर का बरं? थांबा मी सांगतो दरवाजा लावला. लाव. अहो केली का मोटर चालू? हा मोटर केली चालू, हा पण ते काय झालं, हा त्या मोटरीचे ना लाईट कमी होती. हा. तर पहिले नुसते फ्यूजच मारायची, डिम लाईट होती का? डिम होती. बर बर. मग ती आता चालू करून दिली. हा ना. हा बर बर. मग आलो गाई गाई म्हणलं मालकीन बाई वाट पाहत असत. हा मग झाली ना चालू? हा झाली आता. ऊसात पाणी सोडलं का मग? ऊसावय बर बर. त्या खाल्ल्या ऊसावय. हा आधी पाणी सोडून दिलं ना. पाणी आता आता महिना होत आला ऊस भरेल नाहीये. काय तुमच्या मोटरीला पाणी हो. हा मग आता मोटर आणली मालकाने नवीन, ती पहिली जळाली ना. अहो मालकाची मोटर म्हणजे ह्या एवढा द्वादाना मारी ती. हा ना. हा 10ची मोटर आहे. हा असं बळबळा बळबळा पाणी फेकी ती. हा ना. अहो पाटात पाणी फुटून गेलं सगळं. काय सांगतो? हा जाऊ द्या सगळी खबर ऊस. बर बर. बर मी काय म्हणते, तुला जेवण करायचं नाही का मग? जेवतो ना थोड्या वेळा. हा हा. तुम्ही जेवल्या का? आता मी कुठं जेवले, कालपासून मालकाची तयारी करीत होते. सकाळी मालक हा. गेले, तुला माहिती आहे ना. आता मालक किती दिवस गेले? आता मालकाला पाठवलंय कंपनीने 8 दिवस. 8? कुठं? तिकडं दुसऱ्या देशात. दुसऱ्या देशात? आता 8 दिवस हम्म. मालक गेले, ड्रायव्हर गेला. 8 दिवस ते लागू शकतात किंवा 15 दिवस बी लागू शकतात. हा का? मालक काय सांगून गेले का माबद्दल? नाही नाही, तुझ्याबद्दल एवढंच म्हणले का दगडे आहे, तू काही घाबरू नको. नाही तुम्हाला ब्याव नाही काय. हा आणि तुला सांगितलं असेल ना मालकाने काही? मला फक्त मालक एवढे म्हण का मी थोडं त्या दिवशी म्हणले ते हा. आज आता मला आहे ना थोडं बाहेर जायचंय म्हणा, कंपनीत काम आहे दुसऱ्या. हा तर तू आहे ना 8-1 दिवस घरी लक्ष दे म्हण. हा हा म्हण मालकीन बाई घरी राहील. हा. कुठं कुठं जाऊ नको म्हण. मालकीन बाईच्याच पहिलं आहे म्हण. महापाशी. हा हा म्हणजे घरामध्ये लक्ष दे, हा, काय म्हणजे लागलं तर आणून दे असं बोलले आणून असेल ना. दे भाजीपाला. मला पण तेच बोलले, म्हणत दगडाला हाताशी धर आणि टेन्शन घेऊ नको, मी येतोय तेव्हा तो लक्ष देईलच, तुला हा. काही लागलं तर आणून देईलच तो. तुम्हाला जे मेन लागेल ते देईल मी. हा ना. हा बर बर. ते मग तू जेवण करतोय का? थोड्या वेळाने करतो. थोड्या वेळानं करून जेवण. तुम्ही कधी देईन सकाळी नाश्ता? हा मी करेल आहे नाश्ता. मग थांबा थोड्या वेळा, मग करू जेवण आपण. बर बर. चालेल चालेल. ते मला थोडस पाणी आणतो का? पाणी आणू का? हा. बर बर आणतो, लगेच आणतो. हा आण. आता आहे ना ही मालकीन बाई लय दिवसाची मनात भरली आणि मालक कुठं जातही नव्हता आणि येतही नव्हता. योगायोग त्यांना आता कुठं बायाच्या देशात काम लागलं त्यांच्या कंपनीचं. मालक गेलाय 7-8 दिवस. आता आपल्याच ताब्यात आहे सगळं घरदार मालकाचं. आता ही मालकीन आहे ना दिसायला लय देखणी. या मालकिनीचं असं काम करतो ना. आता ती जेव्हा बोलली ना मला पाणी आण म्हण दागड्या, आता हा दागड्या 36 नाखऱ्यावाला आहे. तर याला हिलाय ना मी पाण्यामध्ये ना गुंगीचं औषध वतीतो आणि हिला गुंगी जेव्हा येईल ती आपाक मला कवळी घाली. मग बरोबर तिला तिच्या खोलीत घेऊन जातो. आता कसं काय दागड्यानं डोकं लावलं, एकच नंबर कामच करतो मालकीन बाईचं. आता पाणी घेऊ दे. मालकीन बाई दगड्या आता तुझं कामच करेल. झोपली थोडी, झोपू दे थांब. तर तिला ना
या पाण्यामध्ये मी असे गुंगीचं औषध देतो का 5-10 मिनिटात अशी मालकीन बाईला गुंगी मालकीन बाई इड एवढ्या शिवारात दिसायला तशी नाहीये बाई तिड अशी मालकीन दिसती व मालकाची. छान. बस बस आता एवढं पाणी देतो. माझा मालकीन बाई कसं पाणी पिती पाय. हा हलवून हलवून घेतलंय. काही दिसत नाही ना, काहीच नाही. आता एवढा गलास मालकीन बाईला देतो. पाय मालकीन बाई. दगड्या पाणी आणायला गेला का कशाला गेलाय काय माहित बाई. दगड्या आलो आलो मालकीन बाई. एवढा उशीर का कधीची ताण लागली मला. काय घ्या एवढा वेळ. हा घ्या. काय तू पाणी आणायला एवढा वेळ लागतो तुला. अहो लागला तिड. घ्या पिऊन घ्या. द्या झालं. मालकीन बाई पाणी सुद्धा आणायला लागल बर का. हा का. हा जारचं पाणी संपत आलंय. मग एक जार घेऊन ये ना. थोड्या वेळानं जाईल आता. जेवण करून घेऊन ये. हा जेवण केलं. चालेल चालेल. चालेल. मी ना गल्लास ठेवून आलो. बरं हा मी तेवढं पडते थोडीशी. पडा पडा पडा. जेवण करून घे वाटलं जाय. जेवण नंतर करील. थोडं थांबा अजून. बरं. दगडे. अरे बापरे काय होतंय डोक्याला. हा दगड्या कुठं गेला. बापरे. ए दगड्या. का मालकीन बाई. अरे मला कस तरी हो राहिलं रे. काय झालं. असं नाही का असं गुंगी आल्यासारखं वाटून राहिलं. गुंगी. हा एकाएकी असं पाणी पेले आणि इड पडले थोडी. तुला म्हणले घरात जा आणि उठायला गेले तर उठता पण येईना. असं नुसतं गुंगी आल्यासारखं वाटून राहिलं दगड्या. वा 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 औषधाचा गुण आला वाटतं. अरे दगड्या काय बोलतोय का तू. नाही ते गल्लास ठेवाय गेलतो ते म्हणतो. हा का. असं का होतंय मला पण. म्हणलं गल्लास ठेवाय गेलो मालकिनीला काही एकाएकी चक्कर आली. असं मस्तक नुसतं जड पडल्यावानी झाले मला. हा का. मालकीन बाई मग दवाखान्यात येता का. अरे दगड्या असं का होतंय मला. मालकीन बाई. हा वा वा मालकीन बाई तर आताच कवळ्या मारायला लागली. दगड्या तुझा प्लॅन सक्सेस झाला बर का. आता काय द्यायचंच काम नाही. अरे मालकीन बाई नीट बसा ना. झोपायचं होतं रे बाबा. हो मग मालकीन बाई मध्ये जाऊ ना आपण. कॉटवर मला झोपून देतो थोडं. हा देतो चला. कारण मला इतकं कस तरी हो राहिलं. मालकीन बाई फोन लाव का डॉक्टरला. डॉक्टरला हा थांब ना घडीभर बघते. जर बरं नाही वाटलं ना तर मग डॉक्टरकडे जावं लागेल. हा का. बर चालेल. चला मग कॉटवर चला. हा मला धरून नेतो का. हा उठा ना मग. चला उठा. चला. अरे बापरे. होतच असं या काही की काय झालं रे दगड्या. होता ते पित्त वाढले हो. हा काय. पित्त वाढलं का मला. असा अंदाज. दगड्या चान्स आला तुला. काय बाबा. काही नाही म्हणलं उसाव पाणी लावून दिलंय. लाईट गेली का काय. तू तिकडे जातो का मग चक्कर टाकायला. नाही आता आहे ना मालकीन बाई तुमच्या पळून हल्लत नाही मी. का माहितीये का आता तुम्हाला चक्कर यायला लागली. पाणी काय उसाला सोडून कुठे जाणार नाही.
झोपा अशा झोपा. कॉटवर आणलं का? कॉटवर झोप. झोपू का मग मी? झोपा. सारखा ते अंग सारखा सारखा. अरे बापरे. मालकीन बाई हा, कस काय वाटतं? मग एक काम करा ना हा, मालकीन बाई, हा. इकडे तोंड करा ना. इकडं कुठं? इकडे खाली खाली. बापरे. असं करते का? मालकीन बाई हं? आता राहिलं का नाही? नाही ना, नाही. असं कसं तरी चोर राहिलं बाबा. हा का? जाऊ दे दगड्या. आईला जे तो म्हणत होत ते काम झालं आता. हा आईला एकच नंबर काम. गुंगीचं औषध दिलं म्हणून मालकीन बाईला गुंगी आली, नाही तर मालकीन बाई का लई ना डेंजर. अहो मालकीन बाई तर डेंजर आहे, पण तिचा माझा मालक सुद्धा लई डेंजर आहे. आता गुंगीच्या याच्यात आहे ना, मालकीन बाईला काही केलं तरी मालकीन बाईला समजायचं नाही. आता आहे ना गुंगीच्या याच्यात झोपली ती. आता मी ना त्या अंगून जातो. थांब बराबर. वा वा, याला दगड्या म्हणते. काय मालकीन बाईचे गाले हो, असे वाटतं खाऊन घ्यावा खाऊन. वा वा वा, काय मालकीन बाईचं हातन बितन काय वा, तिची राणी मानी म्हणल्या. वा काय मालकीन बाई, आईला माझ्या नशिबात नव्हती पण आणलीच. काय मस्त वाटतं. वा वा, मस्त पांघरून घेतो आता मालकीन बाई. हा दगड्या दगड्या लय भारी चान्स आला. बरं झाला मालक काही गावाला 7-8 दिवस गेला तर दगड्या कर आईश. दगड्या दगड्या कुठं आहे तू? हाय हाय मालकीन बाई इड बसले. जाऊ नको बर का. नाही नाही हाय हाय. मला डोळाच उघडत नाही रे. हा नाही झोपून घ्या झोपून घ्या. मालकीन बाई तो बोलत की टनाट. जाऊ दे चाल, डोक्याचं सोय. पण मालकीन बाई पूर्ण गुंगीत आहे. गुंगीत बोलू राहिली. तिच्या आता एवढं शरीराला मी तिच्या हात लाईतो तरी तिला कळत नाही. म्हणजे गुंगीत आहे, फुल गुंगी तिला. हे जवळ गुंगी तवर घे ना दागड्याची चान्स आणून. गुंगी उतरली तर ते उपयोग नाही होणार काही. घे आणून चान्स. आता जाऊ दे झोप. मालकीन बाईच्या डोक्यावर टाकीतो, तोंडावर टाकीतो. वा वा वा. कोण आहे? हो मालकीन बाई. दगड्या काय करतोय? काय नाही काय नाही हं? काय नाही करीत. झोपा तुम्ही. हा आणि कोण आहे रे इथं? कोण नाही कोण नाही. झोपा मालकीन बाई. तुम्हाला आहे ना मालकाचा आहे ना भासू राहिला. आले का आले आले. हा का? बर बर. अरे मला डोळाच उघडत नाहीये ना पण. नाही. हं. आता झालं आपलं काम दगड्या. आता मालकीन बाईला झोपू दे. आता मी ना जातो ते अंग तो झोपू दे आता मालकीन बाईला. मालकीन बाईनं जर मला काही विचारलं तर मालकीन बाईला सांगतो, मालकीन बाई तुम्ही त्या गुंगीत होते आणि तुम्हाला ना वाटतं मालकच आहे काय माझ्यावर, असं तुम्हाला ते वाटत होत, असं तुम्हाला ते भासवत होता. असं सांगत मी. मला दागड्या म्हणत्या. वा वा आपलं मस्त काम झालं. कसा दागड्या आता शांत झाला.
दागड्याची लई इच्छा होती मालकीन बाईची कवा पप्पी घेईल. पप्पी नाही, सगळंच करून घेतलं मालकीन बाईवर. चान्सच मारून घेतला. चाल दागडे आता काम पाहू. कोण आलं होतं इथं? दगड्या कुठे गेला? दगड्या, दगड्या, हो मालकीन बाई, कुठं आहे तू? ये यांच्या सोप्यावर झोपेलो होतो. इकडे ये ना. आलो का हो मालकीन बाई? आला का तू? आलो आलो. काय? अरे कुठे गेला होता तू? अहो मालकीन बाई तिकडे सोप्यावर झोपलो होतो. हा का? काय झालं, उतरली गुंगी? हा, आता थोडी कमी होत चालली आहे. अहो तुम्हाला पित्त वाढलं बर का मालकीन बाई. हा काय? उठून बसा ना. कोणी आलं होतं का घरी? नाही नाही. मला असं वाटू राहिलं का माझ्या जवळ कोणतरी आलं, असं हात ठेवला, असं का होतंय मला? असं तुम्हाला वाटलं ना? हा. अहो तुम्हाला तो भास होऊ राहिला. कधीच मालक तुमच्या फोन लांब नाही ना. हा. हा, मग ते अचानक गेल्यामुळं असं वाटलं. हा का? तो भास झाला तुम्हाला. अलग द्या ना. कोणी नव्हतं आलं ना? नाही नाही, इड का ना मध्ये कोण येईल. सगळे कडी कोंडे लावून गेले. मी तर तिकडे सोप्यावर झोपेलो होतो. तुम्हाला झोपून दिलं, तुमच्या ब्लँकेट टाकून दिलं आणि मी झोपाय गेलो. नंतर तुम्ही काही बरमाळायला लागल्या ना. तुम्ही म्हण मालक येऊन झोपले का अमक तमक. मग मी गेलो निघून. ते अंग म्हणलं जाऊ दे यंदा झोपू द्या इड. बरोबर. आता थोडी गुंगी कमी व्हायला लागली. मालकीन बाई तुम्ही ना थोड्या वेळ झोपा. मी तुम्हाला मस्त चहा ठेवतो. कोरा ठेवू का दुधाचा? ठेव ना मस्त दुधाचा. बर बर, जाऊ का? हा. थोड्या वेळ झोपा, एक 5 मिनिट. हा चालेल. चला आता मालकीनीला मस्त चहा ठेवू दुधाचा. बरं झालं भाऊ, मालकीनीला संशय नाही आला. हा, पण दागड्यानं मस्त चान्स मारून घेतला. वा वा वा. अरे तसं काय पुरणपोळीचं जेवणच दागड्याला. जाऊ दे, चान्स तर मारला ना. जाऊ दे आता चहा ठेवू मालकीनीला.